नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठं नेटवर्क आहे। एवढ्या मोठ्या देशात अशा डझनभर ट्रेन धावत असतात। ट्रेनमुळे देशाचा एक कोपरा दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जोडला जातो। या व्हिडिओत आपण देशातील सर्वात लांब अंतराचा प्रवास करणाऱ्या ट्रेनबद्दल जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, भारतातील सर्वात लांब ट्रेन ही सुमारे 4300 किलोमीटर लांब अंतर कापते। हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तिला 80 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो। देशातील सर्वात लांब मार्गाच्या या ट्रेनचे नाव विवेक एक्सप्रेस असे आहे। 2011 आणि 12च्या रेल्वे अर्थसंकल्पात या ट्रेनची घोषणा करण्यात आली होती। स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जयंती निमित्त ही घोषणा करण्यात आली होती। ती आसाम मधील दिब्रुगढ ते तामिळनाडू मधील कन्याकुमारी पर्यंत जाते। ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन असून लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या बाबतीत ती जगात 24 नंबरच्या स्थानावर येते। दिब्रुगढ ते कन्याकुमारी हे अंतर सुमारे 4300 किलोमीटर आहे। भारतीय रेल्वेच्या मते विवेक एक्सप्रेस ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन पैकी एक आहे। या प्रवासादरम्यान ही ट्रेन 57 स्थानकांवर थांबते आणि एकूण 9 राज्यांमधून जाते। हीच एक ट्रेन ईशान्य भारताला दक्षिण भारताशी जोडण्याचे काम करते। विवेक एक्सप्रेस आसाम, नागालँड, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, केरळ मार्गे तामिळनाडूला पोहोचते। अशा प्रकारे ती 9 राज्यांमधून जाते। दिब्रुगढ ते कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ही साप्ताहिक ट्रेन आहे, परंतु भारतीय रेल्वेने ही ट्रेन 20 नोव्हेंबर 2022 पासून आठवड्यातून 2दा चालवण्याची घोषणा केली आहे। या ट्रेनमध्ये 19 डबे आहेत, 3 एसी कोच आहेत, 6 जनरल डबे आहेत आणि 9 स्लीपर क्लास आहेत। ट्रेनमध्ये एंट्री कारही आहे। ट्रेन क्रमांक 15905 आणि 15906 आहे, जी दोन्ही दिशेने धावते। आता या ट्रेनचे तिकीट किती आहे तर मित्रांनो, आसाम मधील दिब्रुगढ ते तामिळनाडू मधील कन्याकुमारी पर्यंत तिकीट दर एल तिकीट 1070 रुपये, 3A तिकीट 2700 रुपये, 2A तिकीट 4225 रुपये इतके आहे। मित्रांनो, सर्वात लांब अंतर कापणाऱ्या ट्रेनमध्ये विवेक एक्सप्रेस ही अव्वल स्थानावर आहे। दुसरा क्रमांक सिलचर ते तिरुवनंतपुरम या सुपरफास्ट ट्रेनचा आहे, जी 3931 किलोमीटरचे अंतर सुमारे 76.5 तासात कापते। तिसऱ्या क्रमांकावर कटरा ते कन्याकुमारीला जोडणारी हिमसागर एक्सप्रेस आहे। ही ट्रेन अंदाजे 73 तासात 3797 किलोमीटरचे अंतर कापते। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।